रूप पाहता लोचनी सुख झाले मैं भोले घर जाने बाट
मैं भोले घर जाने बाट मैं भोले घर जाने बाट
मैं भूली घर जानी बाट, गोरस बेचन आये हाट। कान्हा रे मनमोहन लाल, सबई बिसरु देखे गोपाल। कहाँ बगडारू देखे अनेरा, देखे तो सब होइने घेरा। कान्हा रे मनमोहन लाल, सबही बिसरु देखे गोपाल। हूँ तो थकित भय रे तुका, हूँ तो थकित भय रे तुका। भागा रे सब मन का धोखा। कान्हा रे मनमोहन लाल, सबही बिसरु देखे गोपाल। विठला 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 संतांसी रंजहु चित्तासी अपुलिया। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। भजय व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं। सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम्। खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते। सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। मैं भूली घर जानी बाट, गोरस बेचन आये हाट। कान्हा रे मनमोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल। प्रस्तुत पुरुषोत्तम मासानिमित्त जगद्गुरु तुकोबरायांच्या या तपस्थलीमध्ये अनुष्ठानाच्या या प्रांगणात अधिक मासात आपलं काहीतरी अनुष्ठान घडावं म्हणून
ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि जगद्गुरू तुकोबरायांच्या या वेदवाणीचं तेही अनुष्ठान आपल्याला घडावं म्हणून ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरू तुकोबरायांची गाथा याचं अनुष्ठान करावं असं वैशाख वद्य अमावास्येच्या दिवशी हे लक्षात आणून दिलं रामकृष्णाने की महिनाभर आपण काय करणार इथे. तरी महिनाभर अधिक मासात काहीतरी आपलं अनुष्ठान इथे घडलं पाहिजे म्हणून ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथेचं तरी पारायण करा असं म्हटल्यानंतर मग जाणवलं आणि सांगितलं सर्व गुरुबंधूंना सर्वांना की आपल्याला हे अनुष्ठान करायचं म्हणून लगेच अधिक मास दुसऱ्या दिवशी आणि आपलं अनुष्ठान सुरू झालं. ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथेचं पारायण झालं. आज पुरुषोत्तम मासाचा अंतिम दिवस आहे. या अंतिम दिवसात आपलं जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथेचं पारायण संपुष्टात आलं, पूर्णत्वाला आलं म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार जो जो काही आपण कार्यक्रम करतो त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने करत असतो. मग तो उत्सव हा कोणताही कसाही असो, 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा, महिन्याचा का वर्षाचा, त्याची सांगता म्हटली की ती काल्याच्या कीर्तनाने केली जाते. म्हणून आज सांगतेचं हे काल्याचं कीर्तन घडत आहे. 1 तासाचा अवसर दिला गेला पण हातामध्ये मात्र आता फक्त 20 मिनिटं राहिलेली आहेत. आता 20 मिनिटात थोडंफार काय सांगण्याचा आपण प्रयत्न करूया आणि झालंच तर थोडंफार 15-20 मिनिट लांबलं जाईल. आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूया. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताचं गोकुळातलं चरित्र सांगायचं असतं. गोकुळातलं का सांगायचं याचं एक जबरदस्त कारण मी आपल्या लक्षात आणून देतो. काला जो भगवंताने केलेला आहे तो गोकुळातच केलेला आहे म्हणून गोकुळातलं चरित्र सांगायचं. मथुरेत गेल्यावर देवाने काला केला नाही, मथुरेत गेल्यावर देवाने मारामाऱ्या केल्या. कंसाला मारलं, चानुराला मारलं, मुष्टिकाला मारलं. कंसाने पोसलेले जे जे असुर दुष्ट दैत्य त्यांना मारण्याचं काम मथुरेत गेल्यावर भगवंताने केलं आणि नंतर द्वारकेला जाऊन राजे झाले. गड्यांनो राजा केरी झाला. पण काला जो भगवंताने केला तो गोकुळात केला, मथुरेत नाही की द्वारकेत नाही. एकूण कृष्णावताराचा कालखंड हा 125 वर्षाचा आहे. 125 वर्षाचा कालखंड आहे कृष्णावताराचा. तर यापैकी पहिली 11.5 वर्ष भगवान श्रीकृष्ण गोकुळात होते, 13.5 वर्ष मथुरेमध्ये होते. ही 25 झाली आणि 100 वर्ष द्वारकेत राजे झाले आणि ते राज्य अतिशय उत्तम देवाने केलं. इतकं उत्तम केलं की त्या राज्याचा गौरव जगद्गुरू तुकोबरांनी अर्ध्याच चरणात केलेलं आहे. किती उत्तम राज्य केलं. काही चिंता कोना नाही कोणे विशी करी द्वारकेशी राज्य देव. देव द्वारकेशी राज्य करी. कसं करी हे फक्त पूर्वार्धात सांगितलं अर्ध्या चरणात. काही चिंता कोणा नाही कोणेविषयी. कोणाला चिंता नव्हती, काहीच नव्हती आणि कशाचीच नव्हती. असं राज्य भगवंताने द्वारकेमध्ये 100 वर्ष केलेलं आहे. सध्या आपलं राज्य कसं चाललं आहे, कोणालाही चिंता आहे आणि कशाची आहे. माझी सत्ताधाऱ्यांना विनंती आहे, ज्यांना सत्ता प्राप्त आहे त्यांना माझी विनंती आहे की सत्ताधाऱ्यांनी प्रभू रामचंद्रांचा आदर्श घ्यावा, भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा. त्यांनी कसं राज्य केलं. आपल्याला संधी मिळालेली आहे
तर आपणही तसं राज्य करावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंताने द्वारकेचं राज्य असं केलं, ते 100 वर्ष केलं, फक्त 5 वर्ष नाही. 100 वर्ष असं राज्य भगवंताने द्वारकेमध्ये केलेलं आहे. तर हा एकूण 125 वर्षाचा कालखंड, यापैकी 11.5 वर्ष जे भगवान गोकुळात होते, तर गोकुळात असताना गायी चारण्याकरता रानात गेल्यानंतर तिथे भगवंताने ही काल्याची योजना राबवली. त्याचा उद्देश हा, काल्यातून भगवंताने 2 महत्त्वाच्या गोष्टी घडवलेल्या आहेत. पहिली गोष्ट, सर्वांचं एकत्रीकरण केलं, आणि दुसरं महत्त्वाचं, सर्वांना समान वितरण केलं. सर्वांच्या शिदोऱ्याचं एकत्रीकरण केलं, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, म्हणजे सर्वांचं एकत्रीकरण केलं. आणि एकत्रीकरण केल्यानंतर पुढची महत्त्वाची योजना राबवली की सर्वांना समान वितरण पुन्हा केलं. काही एकत्रीकरण करतात पण वितरण करत नाहीत. एकत्रीकरण करतात, सभासद निर्माण करतात, एखादा प्रकल्प उभा करतात, सर्वांकडून शेअर्स घेतात, गुंडाळतात, पळून जातात, तो प्रकल्पही राहिला आणि सगळं राहिलं. एकत्रीकरण आहे पण वितरण नाही. तर भगवंताने एकत्रीकरण केलं, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, आपली शिदोरी त्यात टाकली आणि पुन्हा सर्वांना समान वितरण केलं. ती शिदोरी सर्वांना सारखी वाटलेली आहे. वाटणारे चांगला लागतो बरं का. काय काय वाटणारे असे विचित्र असतात, अप्पलपोटे. प्रसाद वाटायला अशांकडे मुळीच देऊ नये. काही काही प्रसाद वाटणारे असे विचित्र लोकांना चिमूट चिमूट देतात आणि मागे जास्त उरवतात आणि कोपऱ्यात जाऊन एकटेच गप्पाने मारतात. हा स्वार्थी अप्पलपोट्या वाटणारा नसावा. वाटणारा असा असावाच, त्याने सर्वांना सारखं द्यावं आणि आपल्याला मागे शिल्लक नाही राहिलं तरी चालेल. सर्वांना देण्यात आपल्याला मिळालं असं मानणारा वाटणारा पाहिजे. विठ्ठल आणि असे वाटणारे फक्त एक संतच आहेत की ते सर्वांना सारखं देतात. आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, सर्वांना मिळालं यात मला मिळालं असं वाटणारा फक्त एकच आहे, तो म्हणजे संत. म्हणून पेंद्याकडं वाटण्याचं काम दिलं, तू कर. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटेतो शिदोरी. म्हणून काल्यातून भगवंताने एकत्रीकरण करून सर्वांना समान वितरण केलं. म्हणून देवाने विचार केला, पुढेही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, विषमता येणार नाही, तर समता आली पाहिजे, सर्वांना सारखं मिळालं पाहिजे. म्हणून भगवंताने ही काल्याची योजना राबवली, सर्वांना सारखं दिलं. आणि हे भगवंताचं हृदगत संतांना कळालं आणि मग संतांनी हा निर्णय घेतला की सध्या देशात जर विषमतेची भयानक दरी निर्माण झालेली आहे, तर सर्वांना ही विषमता सर्वांची विषमता घालवण्याकरता आपल्याला एक लक्षात महत्त्वाचं घेतलं पाहिजे. भगवंताने काल्याचा प्रसंग जो घडवला, काल्यातून जे घडवलं ते या दृष्टीने की पुढे अशी विषमतेची दरी निर्माण व्हायला पाहिजे, तर त्या ठिकाणी विषमता घालून समता येण्याकरता, एकता येण्याकरता, अखंडता येण्याकरता, सर्वांना सारखं मिळण्याकरता जी भगवंताने काल्याची योजना राबवली ती संतांनी कार्यान्वित केली. आणि सांगितलं की सप्ताह करताना 7 दिवस कीर्तनकाराने आपल्या इच्छेप्रमाणे, लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कोणतंही निरूपण करा, नामपर करा, संतपर करा, एकविध पर करा, देवाशी प्रेमाचं भांडण करा,
पंढरीचं महात्म्य सांगा, इतर कोणतंही सांगा 7 दिवस, पण समारोप करताना मात्र काल्याच्या कीर्तनाने करा. भगवंताने काल्याच्या माध्यमातून जे राबवलं, सर्वांचं एकत्रीकरण करून सर्वांना समान वितरण केलं, तर आजही देशात जी दरी निर्माण झालेली भयानक विषमतेची ती घालवण्याकरता आणि सर्वांना सारखं मिळवण्याकरता तुम्ही भगवंताची काल्याची योजना सांगून सप्ताहाचा अगर आपल्या कार्याचा उत्सवाचा समारोप करा. शेवटी का? शेवटी सांगितलेलं ध्यानात राहत. अगोदर काही झालेली चर्चा, अगोदर घडलेलं ते पुढचं ऐकता ऐकता मागचं विसरत जातं आणि शेवटी सांगितलेलं मात्र लक्षात राहतं. मग तो शेवटी त्यांनी एसटी चालू झाली तरी सांगितलं होतं परवा या बरं. शेवटी सांगितलेलं ते लक्षात राहतं. म्हणून सर्वांनी काल्याचं कीर्तन करून आपल्या उत्सवाची सांगता करा आणि सर्व जनतेमध्ये, आम जनतेमध्ये ही भावना रुजवा की आपण सर्व एका परमेश्वराचे लेकरं आहोत. आपल्याला सर्वांना सारखं जगता आलं पाहिजे, सारखा आनंद मिळू शकला पाहिजे. याकरता तुम्ही काय करा, ती योजना राबवा, ही भावना निर्माण करा. सर्वांना मिळालं पाहिजे, सर्वांचं सर्वांना मिळावं आणि सर्वांना सारखं मिळावं. म्हणून ही काल्याची योजना संतांनी कार्यान्वित केली आणि काल्याच्या कीर्तनाने समारोप करावा अशी ही प्रथा घालून दिली असं मला वाटतंय. असं भगवंताचं मनोगत, संतांचं मनोगत असावं. यापेक्षा अधिक काय विशेष असेल तर आणि आपल्याला कोणी सांगावं, आम्ही त्यात बदल करू. विठ्ठल म्हणून गोकुळातलं चरित्र सांगायचं. काला जो केला तो गोकुळातच केला आणि त्या माध्यमातून भगवंताने सर्वांना हा प्रसाद दिलेला आहे. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. कोणी म्हणेल प्रसादाचा कार्यक्रम तर येऊ द्या लवकर, वेळ नका उगीच घालू. तर तो प्रसाद सेवन करण्याची रीत सांगितलेली आहे. तो तसा सेवन करता येत नाही. अगोदर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायचं, गोकुळातलं चरित्र गायचं, ते श्रवण करायचं, नंतर तो काल्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे. जगद्गुरु तुकोबरांनी स्पष्ट म्हटलं आहे, आम्ही तो गोपाल काला सेवन करू, पण केव्हा करू? अगोदर त्याच्या चरित्राचा अनुवाद करू. अनुवाद सदा सर्व काळ करुनी गोपाळ काला सेवू. अनुवाद करुनी गोपाळ काला सेवू. अनुवाद म्हणजे काय? अनु हा उपसर्ग आहे, पश्चात नंतर. पूर्वी जे ऋषीमुनींनी साधू संतांनी भगवंताचं चरित्र गायलेलं आहे ते आपण आता ते सांगावं, नंतर त्याचं कथन करावं, याचं नाव अनुवाद. म्हणून आपण आपल्या ते ऋषीमुनींनी साधू संतांनी गायलेलं चरित्र तेच आपल्याला सांगायचं आहे आणि मग तो काल्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून काला हा गोकुळात केलेला असल्यामुळे गोकुळातलं चरित्र सांगायचं. म्हणून गोकुळातलाच विषय ज्या अभंगात आलेला असेल असाच अभंगात सेवेला घ्यावा लागतो. म्हणून बालक्रीडेचे अभंग, गवळणीचे अभंग आणि काल्याचे अभंग या 3 सदरातले अभंग घेता येतात. यापैकी गवळणीचे जे अभंग आहेत त्यातील ही एक गवळण
मी आज आपल्यापुढे सेवेला घेतलेली आहे. मै भूली घर जानी बाट, गोरस बेचनाये हाट, कान्हा रे मनमोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल. भगवंताच्या दर्शनाला जिची योग्य भूमिका झालेली आहे, योग्य अवस्था झालेली आहे, अशी एक गवळण ती आपल्या जीवननिर्वाह करता व्यवसाय म्हणून मथुरेच्या बाजाराला निघालेली आहे. तिने आपली दुडीवर दुडी तयार केली. असे एकावर एक 4 दुड्या, एकात दूध, एकात दही, एकात लोणी, एकात तूप, असे 4 पदार्थ घेतले आणि दुडीवर दुडी रचलीन ती मथुरेच्या बाजाराला निघाली. दुडीवरी दुडी गवळण साते निघाली. साते म्हणजे बाजाराला ती निघालेली आहे. पण तिच्या भाग्याचा जोर असा की रस्त्यात तिला भगवंताने दर्शन दिलं. ती बाजाराला चालली असताना रस्त्यात भगवंताने तिला दर्शन दिलं. रस्त्यात कसं काय दिलं? भगवान दर्शन केव्हा देतो? ज्या वेळेला आपली योग्य अवस्था होईल, योग्य वृत्ती, योग्य अवस्था आपली ज्या वेळेला होईल, भगवंताच्या दर्शनाला योग्य अवस्था, त्याच वेळेला भगवान आपल्याला दर्शन देऊ शकतो. जोपर्यंत ती अवस्था आपल्या जीवनात येत नाही, घडत नाही, तोपर्यंत भगवान दर्शन देऊ शकत नाही. तितकी योग्यता आपल्या जीवनात यायला पाहिजे. तिला रस्त्यात दर्शन दिलं. आपल्याला अजून भगवान दर्शन देत नाही. आपण काय समजायचं? म्हणजे ज्यांना दिलं असेल त्यांना प्रणाम, पण अजून आपल्याला मला दर्शन भगवंताने द्यावं असं वाटतंय, पण भगवान अजून मला दर्शन देत नाही. तर याचा अर्थ असा होतो की अजून त्याने आपल्याला दर्शन द्यावं असे आपली योग्यता अजून झालेली नाही. हे मानायलाच पाहिजे. आपली योग्य अवस्था व्हायला पाहिजे, योग्य तयारी व्हायला पाहिजे, योग्य साधना आपल्या जीवनात घडली पाहिजे. ती योग्य साधना घडण्याकरता ती अंतःकरण वृत्ती तशी रंगली गेली पाहिजे. तशी साधना आपल्याकडून घडत गेली पाहिजे. साधनेत कुठलीही कमतरता असता कामा नये, उणीव असता कामा नये. साधनेत मनुष्याने कधीच कमी पडू नये. इतर कशातही कमी पडलेलं चालेल, पण साधनेत कमी पडलेलं मात्र आपल्या जीवनाला लाभदायक नाही. साधनेत आपण कमी पडताच कामा नये. साधना तंतोतंत घडली गेलीच पाहिजे. एक वेळ अभ्यास कमी झाला तरी चालेल, मार्क कमी पडली तरी चालेल, पण साधना कमी पडता कामा नये. साधना घडत राहिलीच पाहिजे. नियमाने उठलं गेलंच पाहिजे, नियमाने स्नान नित्यनेम व्हायलाच पाहिजे, नियमाने प्रार्थनेला जायलाच पाहिजे, नियमाने हरिपाठ भजन घडायलाच पाहिजे. हीच आपली साधनेची उंची वाढवणारी आहे. जोपर्यंत ही उंची जर आपली वाढत नसेल, 9-9 वाजेपर्यंत जर आपण झोपून राहिलो तर आपली साधनेची उंची वाढणार कधी? आपल्याला देवाने दर्शन द्यावं कधी? आपली साधनेची उंची वाढवली पाहिजे. साधनेत, आचारसंहितेत अजिबात कमी पडता कामा नये. आचारसंहिता वाढली जावी. एक वेळ शास्त्री महाराज काय बोलण्याचं काय असेल तर मानून घ्या थोडं. कितीही चतुर झालो, किती शहाणे झालो, किती ज्ञानी आपण झालो, पण आचरण जर आपलं चांगलं नसेल, आचरण तसं जर योग्य नसेल, तर आपल्या साधनेचं, अभ्यासाचं, परमार्थाचं कुठलंही काही महत्त्व नाही. साधना, अभ्यास, ज्ञान सर्व काही जे आहे, हे सर्व आहे ते त्याच्या दर्शनाकरता, त्याच्या प्राप्तीकरता. आणि जर त्याची प्राप्ती घडत नसेल
तर याचा अर्थ तिथे आपण कमी पडतोय असं मानायचं. ज्ञान कितीही झालं म्हणून मला वाटतं काल परवाच गेलं जणून, बहुतू झालाशी चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुको नको. खूप चतुर झाला, खूप शहाणे झाला, खूप ज्ञानी झाला, पण आचरण जर चांगलं नसेल तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. बोलण्याचा गैरसमज नको, ज्ञानाचा उपयोग आहेच. ज्ञानाचा उपयोग नाही असं म्हणण्याचा उद्देश माझा नाही. ज्ञानाचा उपयोग आहेच, पण आचरण जर ज्ञानाच्या पुढचं पाऊल आचरणाचं आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला जर देवापर्यंत जायचं आहे, कुठल्याही साध्याला जायचं आहे, तर आपल्याला दोन्ही पावलाची गती चालू ठेवली पाहिजे ना. एक पाऊल पुढे टाकला की दुसरा पाऊल त्याच्या पुढे टाकला पाहिजे ना. तो जर इथंच ठेवला दुसरा पाय आणि हाच एक एक पुढं पुढं करत चाललो, जाऊ का आपण तिकडे? पोचणारच नाही, जाणारच नाही. होईल काय? उताना पडशील आणि काय होईल? खाली पडशील, पतन होईल, जाणं होणार नाही. जाणं होण्याकरता दोन्ही पावलाची गती चालू ठेवली पाहिजे. दोन पावलं कोणतं? एक पहिलं ज्ञानाचं पाऊल आणि दुसरं आचरणाचं पाऊल. ज्ञान जितकं आपण मिळवलं ते ज्ञान कशा करताय? आपल्या आचरणा करताय. ज्ञान काय सांगतं? तू कसं वागायचं हे सांगतं ज्ञान. म्हणून ज्ञान मिळवलंच पाहिजे. म्हणून ज्ञानाने आपल्याला पहिलं कसं वागावं हे कळतं. म्हणून पहिला ज्ञानाचा पाऊल पुढे गेला पाहिजे आणि ज्ञानाचा पाऊल पुढे गेल्यानंतर लगेच दुसरा आचरणाचा पाऊल. ज्ञान जसं झालंय तसं आपल्या आचरणात आणण्याकरता आचरणाचा पाऊल त्याच्या पुढे गेला पाहिजे. ज्ञान जे झालंय त्या ज्ञानाप्रमाणे आचरणाचा पाऊल पुढे गेला पाहिजे. पुढे गेल्यानंतर आणखी पुढे कसं वागायचं? मग ज्ञानाचा पाऊल आणखी त्याच्या पुढे टाकायचा. ज्ञानाचा पाऊल, दुसरा आचरणाचा पाऊल. या दोन्ही पाऊलाने ज्या वेळेला आपण चालत जाऊ त्याच वेळेला मुक्कामाला पोहोचू, अन्यथा पोहोचणं होणार नाही. आणि ही संधी फक्त मनुष्य देहातच आहे. ह्या मनुष्य देह गेला की ही संधी संपली. पुन्हा कुठल्या जन्माला जाऊ ते आपल्या जीवनभरच्या वागण्यावर अवलंबून आहे. आपण जीवनभर कसं वागलो, कसं राहिलो, काय केलं याच्यावरच पुढची गती अवलंबून आहे. म्हणून या मनुष्य देहातच ही संधी आहे. या संधीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. तितकं आचरण आपल्या जीवनात घडत गेलं पाहिजे. देवाला आपल्याला भेटावं असं वाटलं पाहिजे. म्हणून तशी आपली आचारसंहिता आपण वाढवली पाहिजे. ती चूक होता कामा नये, वाढलीच पाहिजे. उंचीच ती घडत गेली पाहिजे. ज्या वेळेला भगवंताला ती आपली अंतःकरणाची वृत्ती योग्य झाली असं वाटेल त्यावेळेलाच आपल्याला भगवान दर्शन देईल, अन्यथा नाही. साधा एक सोपा दृष्टांत सांगतो, सोपा, झटकन लक्षात घ्या. काटा आहे, काटा, तराजू. त्या तराजूचा काटा हा मध्यावर कधी येतो? समान वजन झालं का? या पारड्यात जे वजन टाकलंय 5 किलो, 10 किलो, 20 किलो, 50 किलो, तितकंच वजन मालाचं ज्या वेळेला दुसऱ्या पारड्यात आपण टाकू त्याच वेळेला काटा मध्यावर येईल. जोपर्यंत तितकं वजन मालाचं इकडं दुसऱ्या पारड्यात पडत नाही तोपर्यंत काटा असा झुकत राहतो तो माग. मग घेणारा म्हणतो टाकणं काय हेमट्यासारखं एवढं एवढं टाकतो. बघ काटा किती माग आहे अजून, टाक टाक टाक. तो जसा जसा टाकत राहील तसा काटा काटा इकडे 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 येत राहतो. आणि मध्यावर कधी येतो? समान वजन झालं की मध्यावर येतो. मग हलो नये चालो नये. तसं भगवंताच्या दर्शनाला योग्य भूमिका होण्याकरता आपलं या आचरणाचं प्रत्येक माप टाकत राहिलं पाहिजे. आपण ते टाकत राहिलं पाहिजे. ज्यावेळेला तितकं होईल, देवाच्या दर्शनाला योग्य ज्या वेळेला होईल त्याच वेळेला भगवान आपल्याला दर्शन देईल. म्हणून तो क्षण आहे, क्षण. ज्या क्षणाला ती योग्यता येईल त्या क्षणीच भगवान दर्शन देईल. अक्रूराला भगवंताने दर्शन कधी दिलं?
यमुनेत स्नानाकरता बुडी मारली खाली पाण्यात भगवंताने त्याला दर्शन दिले. म्हणजे आपली योग्यता ज्या क्षणी होईल त्यावेळेला भगवान दर्शन देईल. या गवळणीची योग्यता झालेली, त्यामुळे ती बाजाराला निघाली, दुडीवर दुडी घेऊन चाललेली आहे. पण तिची योग्यता ज्या क्षणी झाली त्या क्षणी भगवंताने तिला रस्त्यात दर्शन दिलं. रस्त्यात दर्शन दिलं. भगवंताच्या दर्शनाचा मनमुळात ते आनंद लुटते आहे. त्या आनंदात रम्मान झालेली आहे, बेहोश झालेली आहे. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. खूप ती वेगळ्या आनंदात बुडून गेलेली आहे, रम्मान झालेली आहे. पण एक लक्षात घ्या, ज्ञान झाल्यावरही, साक्षात्कार झाल्यावरही देहाची कर्म बंद पडत नसतात. आणि साक्षात्कार झाल्यावर जर देहाची कर्म बंद पडतील तर देवाचं दर्शन होणं हा एक रोग ठरेल. एखादा रोग झाल्यावर जसं माणसाचं पुढचं कार्य थांबतं, पंचदशी विद्यारण्य स्वामींनी म्हटलेलं आहे, तसं काव हे नाही आले वारेला, आम्हाला त्यांना लाखो झाला. हे का नाही आले, त्यांचा अर्धांग वायू. हे का नाही आले, यांना देव भेटला आणि मग हे आले नाही. तसं देव भेटणं ही एक रोग ठरेल. देहाची कर्म बंद पडत नसतात. त्या अवस्थेवर गेल्यावरही देहाची कर्म बंद पडत नाही, कर्म घडतात. फक्त अगोदर जी कर्म घडतात आणि नंतर जी कर्म घडतात त्या दोन्ही कर्मात फरक असतो. पहिले जी कर्म घडतात त्या कर्मामध्ये पठ्या, मी केलं, माझ्यामुळे झालं, मी हे सर्व केलं म्हणून हे घडलं, असा अहंकार असतो. आणि ज्ञानानंतरही कर्म घडतात त्या कर्मामध्ये मात्र अहंकार नसतो. मी हे करतो असं तो म्हणत नाही. क्रिया सगळ्या होतात. त्या 11, 12, 13 प्रकारच्या क्रिया आहेत मला वाटतं, मी मोजले नाही, ध्यानात आणलं. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि. 13 झाल्या मला वाटतं. निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. पण अहम किंचित न करोमि इति मन्यते. विठ्ठल विठ्ठल. इंद्रियानि इंद्रियार्थेषु वर्तन्ते पण इति धारयन्. याप्रमाणे मी काही करत नाही हे असतात. म्हणजे ज्ञानानंतरही कर्म घडतात. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकिजत आहे परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखी. हे नवल आहे, आश्चर्य आहे. म्हणून ती मथुरेच्या बाजाराला जी चालली होती तिची चाल चालू राहिली. ती मथुरेत जाऊन पोहोचली, बाजारात गेली, पण एक मात्र जरा बदल दिसून आला. तो जो बदल आहे तो ज्ञानानंतरचा बदल आहे, साक्षात्कारानंतरचा तो बदल आहे. तो बदल असा, ती बाजारात गेली खरी, पण बाजारात गेल्यानंतर तिने आरोळी जी मारली त्या आरोळीत मात्र तिचा बदल दिसून आला. आपण ज्या वेळेला कोणताही माल घेऊन बाजाराला जातो त्यावेळेला जो माल घेऊन जातो तो मोकळा करतो आणि आरोळी सुरुवात करतो. कोबी घ्या कोबी, बटाटा घ्या बटाटा, फ्लावर घ्या फ्लावर, रासायनिक खतावरची नाही, केमिकलचे नाही आहे, शेणखतावर, गाईच्या शेणावर स्वतंत्र अशी आम्ही निर्माण केलेली आहे. घ्या, खास माल आहे, घ्याल तर हसाल, न घ्याल तर फसाल. जी
जो माल नेलेला आहे त्याची आपण आरोळी मारतो. मग ही जर दहीदूध तूप लोणी विकारायला मथुरेच्या बाजाराला गेली होती तर हिने आरोळी कोणती मारायला पाहिजे होती? दही घ्या दही, दूध घ्या दूध. जसे पंढरीला आपण आरोळी ऐकतो ना, दही त्या प्रदक्षिणेच्या रस्त्याने जातात विकायला ना, जोराने आरोळ्या मारतात, दही दूध. मठातल्या आतल्या खोलीतल्या लोकांना ऐकू गेलं पाहिजे ना आवाज, त्यांनी घ्यायला आलं पाहिजे. आरोळी जोरात मध्ये. तशीही दही घ्या दूध घ्या असं म्हणायला पाहिजे होतं ना, पण गवळण गोरस म्हणो विसरली. दुडीवरी दुडी गवळण साते निघाली, गवळण गोरस म्हणो विसरली. गवळण गोरस घ्या म्हणायचं विसरूनच गेली. मग काय घ्या म्हणू लागली? गोविंद घ्या कोणी गोरस म्हणो विसरली. आणि मग काय म्हणू लागली? गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्यावे. गोविंद घ्या दामोदरी घ्या असं म्हणू लागली. का बरं असं म्हणावं तिने? दहीदूध तूप लोणी घेऊन जर ती बाजाराला गेली होती तर दही घ्या दूध घ्या तूप घ्या लोणी घ्या हे म्हणायला पाहिजे होतं ना. असं म्हणायचं का ती विसरून गेली आणि गोविंद घ्या दामोदर घ्या असं का म्हणू लागली? त्याचं कारण तुकोबारा लक्षात आणून देतात. कोणी एकी भुलली नारी विकला गोरस घ्या मनहारी, विकला गोरस वैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी. कोणी एकी भुलली नारी विकला गोरस घ्या मनहारी, विकला गोरस वैसला कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस. आणि म्हणते काय? घ्या म्हणे हरी. का? देखिला डोळा बैसला मनी, तोची वदने उच्चारी. रस्त्यात तिला भगवंताने दर्शन दिलं होतं, भगवंताला तिने पाहिलं होतं. देखिला डोळा, त्यामुळे तिच्या मनात तो बसला होता. देखिला डोळा बैसला मनी, म्हणून तोच वदनी उच्चारे. मनात जे असतं ते वाचेतून बाहेर पडत असतं. होते तैसे ते उमटलेवरी बाहेर पडू लागलं. आणि ती गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणू लागलेली आहे. तवतव हसती मथुरेच्या आगे. त्या मथुरेच्या स्त्रिया हसायला लागल्या. आज नवीनच माल मार्केटमध्ये आला आहे. गोविंद काय दामोदर काय, त्यांना ते पाहू लागलं. तर ही नेहमीची आपली रंगूबाई ही आज असं काय म्हणते? गोविंद घ्या दामोदर घ्या. ती तसं म्हणते ना, आपण तिचं तसाच विनोद करूया चला. त्याही मथुरेच्या स्त्रिया पातेलं घेऊन यायच्या आणि म्हणायच्या, हे रंगूबाई मला 1 लिटर गोविंद दे. दुसरे म्हणाव मला 1 लिटर दामोदर दे. तिने माप घालावीत. पण ती वेगळ्या भावावेशात रंगून गेलेली आहे. पुढच्या चौकात जाईपर्यंत तिचा माल संपून गेला. गिरायक तुटून पडली ना, नवीन माल आलाय मार्केटमध्ये. पुढच्या चौकात संपला. आता मला सांगा, बाजारात आरोळी आपण कुठपर्यंत मारतो? माल आहे तोपर्यंत. माल संपला की चंबोगावाळ गुंढळतो, बगलेत मारतो, वाण्याचं दुकान माल घेतो की घरी. हिचा माल संपला
त्यामुळे हिची आरोळी बंद पडली. पण मात्र जिथे तो माल संपला तिथे ती तशीच उभी राहिलेली त्या चौकात. भगवंताचं ते मनमोहन स्वरूप ती आपल्या डोळ्याने काय पाहते आहे आणि त्या आनंदात रंगून ती तिथेच तशी स्थिर उभी राहिली. माल संपल्यामुळे आरोळी बंद झाली. मुख डोळा पाहे तैसीच ते उभी राहे, तशीच ती तिथे उभी राहिलेली आहे. बाकीच्या गवळणी मागून मागून येतात, त्या पाहत आहेत ही का थांबली इथं. गिऱ्हाईक येत असेल, आपण इथे थांबू नये, आपण पुढे चाला. दुसऱ्याचं गिऱ्हाईक ओढण्याचा आपण प्रयत्न करू नये. काही माणसं दुसऱ्याचं गिऱ्हाईक ओढण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडेच यावं, आपल्याकडेच यावं, त्याला सोडूनच द्यावं. दुसऱ्याचं गिऱ्हाईक ओढण्याचा प्रयत्न करू नये. ह्या म्हणू लागल्या पुढे चाला, आपलं पुढे चालल्या. त्यांचा माल त्या विकत विकत गेल्या. माल संपला. 2 तासांनी त्या तिकडून परत फिरून आल्या. माल संपल्या. त्यावेळेला पाहता तर ही तिथेच उभी आहे. जिथं जाताना तिला पाहिलं होतं, येताना तिला तिथंच पाहिलं आणि ती उभी आहे. मग मात्र यांना वाटू लागलं 2 तास झालं आपण जाऊन आलो तरी इथंच उभी आहे. काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे, काहीतरी वेगळी अडचण आहे. माणूस गिऱ्हाईकाची वाट कुठपर्यंत पाहिल? 2 मिनिट, 5 मिनिट. यानंतर म्हणेल आता आपला माल संपवायचा, इथं उभंच राहून काही उपयोग नाही, चला पुढं. आणि वाट पाहणाऱ्याची लक्षणे दिसून येतात. वाट पाहणाऱ्याची लक्षण दिसून येतात. 1 अभंग झाला, 2 अभंग झाले, अजून नाही, अजून नाही. एसटीची वाट पाहताना, रेल्वेची वाट पाहताना तिकडं लक्ष असतं, तिकडं पाहत राहतो, अजून नाही, अजून नाही. म्हणजे ती लक्षणं दिसून येतात वाट पाहणाऱ्याची. पण ही तशी लक्षणं हिच्या ठिकाणी दिसून आलेली आहे. ती स्तब्ध आहे, स्थिर आहे. वेगळा काहीतरी असा प्रॉब्लेम. अशा वेळेला कठीण संकटात सहाय्य केलं पाहिजे. त्या जवळ आल्या, ए रंगबाई, अगं किती वेळ झाला आम्ही जाताना तुला पाहिलं, तू इथेच होती. आम्ही आमचा माल विकून आलो तरी तू इथेच आहे. घरी का जात नाही? माल तर संपलेला दिसतो. मग तू इथे थांबलीच का? घरी अजून का जात नाही? असं त्यांनी म्हटल्यानंतर ही देहदशेवर आली. थोडी लोकांच्या त्या गोपींच्या आघाताने ही थोडीशी देहदशेवर आली. आणि घरी का जात नाही? माल तर संपलेला दिसतो. 2 तास झाले तू इथेच थांबलेली आहे, घरी का जात नाही? ती म्हणू लागली, घरी का जात नाही म्हणजे? हां, तू घरून आली ना, माल विकलाय ना, मग आता घरी का जात नाही? इथे का बी राहिली? ही म्हणू लागली, जाऊच कशी काय? घरी कशी काय जाऊ? कशी काय जाऊ म्हणजे पायाने जायचं. जशी आली तसं त्या वाटेने जायचं. ही म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे. जसे आले तसं वाटेने जायचं. वाटेने गेलं तर घरी पोचता येईल. वाटेने जायचं, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण घरी जाण्याची वाट कळेल तर मी जाईल ना. मग घराला जाण्याची वाटच मी भुलले आहे. हेच ती आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगते.
नाही तू? का थांबलीस इथे? म्हणे कशी काय जाऊ घरी? आल्या वाटेने जायचं. तुमचं म्हणणं बरोबर आहे, आल्या वाटेने जायचं, पण वाट कळेल तर जाईल ना. मग मै भुली घर जानी बाट, मै घर जानी बाट भुली. मी घराला जाण्याची वाटच भुलून गेलेले आहे. घराला जाण्याची वाट. हां, इतरत्र कुठली वाट बोलली काय हरकत नाही, माहीतच नाही ती. आपलं घर तर आपल्याला माहीत आहे. घराला जाण्याची वाट भुलली. हो, घराला जाण्याची वाट भुलली आहे. मग घराला जाण्याची वाट जर तुला कळत नाही तर ज्याला घरी परत जाता येत नसेल त्याने एक शहाणपणा करावा. काय? घरच सोडू नये. घर सोडून गेलाय ना बाहेर, मग परत वाट ध्यानात ठेवली पाहिजे ना. गेलो, पुढे चौक लागला, तिथून उजव्या बाजूला गेलो, पुढे एक 13 मजल्याची बिल्डिंग लागली, तिथून उजव्या बाजूला पुढे एक पेट्रोल पंप लागला, तिथून डाव्या बाजूला गेलो. काहीतरी खानाखुणा ध्यानात ठेवायचं. घराला जाण्याची वाट तू बोलली, जर कळत नाही वाट तर घर सोडून आलीच कशाला? ज्याला वाट कळत नसेल त्याने घर सोडू नये. मग आली कशाला तू? ती म्हणते येऊ नाही तर करू काय? का बरं? याला आग लागली ना. याला म्हणजे पोटाला. उदरनिर्वाह करता काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे, म्हणून गोरस बेचन आये हाट. गोरस बेचन हाट आये. गोरस विकण्याकरता म्हणून मी बाजाराला आलेली आहे. उदरनिर्वाह करता काहीतरी करायला पाहिजे. आईच खाऊ बनू नये, पोट बाबू असू नये, पंक्ती पठाण होऊ नये. काहीतरी आपण त्याकरता केलं पाहिजे. काही न करता काहीच नोकरी न करता पगार मागणं कसं चुकीचं आहे. काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यावर उदरनिर्वाह केला पाहिजे. मग त्याकरता मी गोरस बेचन हाट आहे. गोरस विकण्याकरता म्हणून हाट आहे, बाजाराला मी आले. गोरस विकण्याचं आपल्या कर्तव्याचं मी वाटचाल काहीतरी उदरनिर्वाह करता केलं पाहिजे, म्हणून हे दहीदूध तूप लोणी विकण्याकरता मी बाजाराला आले. हे सांगितल्यानंतर त्या म्हणाल्या तुझी चूक अजिबात नाही. घर सोडून तू इथे आली, गोरस विकण्याकरता आली, ही चूक नाही. हे तू योग्य केलेलं आहे. उदरनिर्वाह करता काहीतरी करायला पाहिजे, म्हणून तू योग्य मार्ग स्वीकारलेला आहे. पण मग आल्यावर ध्यानात ठेवायचं ना, आपण असं आलो, तसं आलो, तसं आलो, तसं आलो. त्या खानाखुणा ध्यानात ठेवून परत जायचं होतं. ती म्हणते हेही मी ध्यानात ठेवलं होतं. घराला जाण्याच्या खानाखुणा मी ध्यानात ठेवलेल्या होत्या. मग झालं काय? झालं म्हणजे मध्ये रस्त्यात भानगड झाली. झालं काय दुसरं? म्हणे रस्त्यात काय भानगड झाली? मी येत असताना मध्येच रस्त्यात मला एकाने दर्शन दिलं. एक असा माझ्या समोर आला. ते दिव्य तेज, दिव्य देखणं ते स्वरूप ते मला पाहायला मिळालं. मनमुराद मी त्याचा आनंद घेत होते. त्याने मला दर्शन दिलं, म्हणून तेव्हापासून माझं मन हे सगळं विसरून गेलेलं आहे. काहीच मला त्यापासून कळत नाही. सर्व मी विसरून गेले. माझं मनच त्याने मोहून घेतलं, म्हणून मी हे सगळं विसरून गेले, म्हणून मला रस्ताही कळत नाही. तेव्हा त्या म्हणू लागल्या तुला कोण असा ग भेटला की ज्याला पाहिल्यानंतर तू हे सर्व विसरून गेले, त्याने तुझं मन मोहून घेतलं. असं कोण तुला भेटला? कोणी तुला दर्शन दिलं? त्याचं नाव सांगते का? तर त्याचं नाव ती दुसऱ्या चरणात सांगते.
घराला जाण्याचं तुला रस्ता कळू नये. खानाखुणा ध्यानात ठेवून तसं जायला पाहिजे होतं. ती म्हणते मी खानाखुणा ध्यानात ठेवल्या, सर्व होतंय. पण रस्त्यात मध्ये भानगड झाली आणि असा तो मला भेटला की त्याने माझं मनच मोहून घेतलं. आणि मन मोहून घेतल्यामुळे मी सगळं विसरून गेले. असा तो कोण भेटला, त्याचं नाव ती दुसऱ्या चरणात सांगते. कान्हा रे मन मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल. कान्हा लाल गोपाल देखे मन मोहन सबही विसरू. त्या कन्हैयाला मी पाहिलं, त्या नंदाच्या लालाला मी पाहिलं, गोपालाला पाहिलं. कुणी त्याला कन्हैया म्हणतंय, कुणी लाल म्हणतंय, कुणी गोपाल म्हणतंय. त्याला वेगवेगळे नावं आहेत. त्याला वेगवेगळ्या नावाने त्याला हाक मारली जाते, आळवलं जातं, पाहिलं जातं. असा तो मनाला मोहून घेणारा तो कन्हैया गोपाल मला भेटला. त्याने मला दर्शन दिलं आणि त्याने माझं मनच मोहून घेतलं. आता सगळा विषय भरपूर आहे, आपल्याला वेळ संपलेला आहे आपला. त्याचं स्वरूपच असं आहे. पाहिली आहे वेधला बैसे जीवी जडोनी, जीवी जडोनी बैसे. त्यामुळे तो माझं मन त्याने मोहून घेतलं. मी विसरून सर्व गेलेलं आहे. मन जागेवर असलं की सर्व क्रिया सुरळीत होतात. मन जागेवर जर नसेल तर सगळ्या क्रिया विस्कळीत होतात. काही विस्कळीत घडलं की शेजार म्हणतो, ए अरे तू करतो काय, जागेवर आहे का? तिथेच तर आहे, जागेवर आहे का? कसं? अरे शरीराने आहे पण मनाने नाही. मामासाहेब एक गोष्ट सांगायची पण आपल्याला वेळ नाही. तो मन जागेवर असलं की सर्व व्यवहार सुरळीत होतात. त्याने माझं मनच मोहून घेतलं. तेव्हापासून मी सगळं विसरून गेलेले आहे. म्हणून सगळं विसरून गेल्यामुळे वाटही मला कळत नाही. मग मी जाणार कशी? हरीने माझे हरीने चित्त भारवित विसरले, आता कैसे जाऊ राहून घेतलं. नंदाचा लाल गोपाल कन्हैया मी पाहिला. त्याने माझं मनच वेधून घेतलं, मनाचं मोहून घेतलं. मन जागेवर असलं की सर्व व्यवहार सुरळीत होतात. मन स्थिर नाही, मोहून घेतल्यामुळे आता कैसी जाऊ घरा. हरीने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. आता कशी जाऊ घरा, कशी घराला जाणार? ठीक आहे, नको जाऊ, पण नेट तर उभी राहशील की नाही? ती कशी उभी होती माहिती आहे का? एका पायावर एक पाय असा वर धरलेला, एकाच पायावर ती उभी होती. नीट तर उभी राहा ना. पाय वर का धरला? खाली का टेकवत नाही? नाही जायचं, नाही रस्ता कळत, नको जाऊ, नीट तर उभी राहा. म्हणजे कसं काय? तो पाय वर का धरला, खाली का टेकवत नाही? ती म्हणते टेकूच कुठं, टेकू कुठं? म्हणजे एवढी जागा पडली ती, आणि कुठं टेकू म्हणते? ती म्हणते तुम्हाला दिसते जागा, पण मला जागा नाही दिसत. मग तुला काय दिसतंय?
ते ती अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगते. कहा पगडारू घराला नाही जाता येत, नको जाऊ, पण नीट तर उभी राहशील की नाही? पाय वर का धरलाय? ती म्हणते मग टेकू कुठं? कहा पग डारू, कहा म्हणजे कोठे, पग म्हणजे पाय, डारू म्हणजे टाकू. कुठे टाकू, कुठं ठेवू? का बरं ही एवढी जागा पडली? ती म्हणते तुम्हाला दिसते जागा, पण मी देखे अनेरा, अनेरा देखे, मी अन्य पाहते आहे, वेगळं पाहते आहे. तुम्हाला जागा दिसते, मला जागा दिसत नाही. मग तुला काय दिसतंय? देखे तो सब वोहीने घेरा, मी जे काही पाहते आहे ते त्यानेच सर्व घेरलेलं दिसतं. जो मला भेटला ना, ज्याने माझं मन मोहून घेतलं ना, तो कान्हा नंदाचा लाल, तोच मला इथे दिसतो, इथे दिसतो, इथे दिसतोय. मग तू सांग, त्याच्यावर पाय ठेवू? त्याच्यावर ठेवू का पाय? तोच तो जिकडे तिकडे भरलेला दिसतो आहे. हा औपनिषदिक सिद्धांत आहे. ज्याला भगवंताचं दर्शन घडतं त्याला सगळीकडे भगवान दिसू लागतो. ही ब्रह्मज्ञानाची, भगवत दर्शनाची कसोटी आहे, कसोटी. आदौ ब्रह्माहमस्मित्य अनुभव उदिते, खल्विदम ब्रह्म पश्चात, मी ब्रह्म आहे असा अगोदर अनुभव आला की मग सर्व जग त्याला ब्रह्मरूपाने दिसू लागतं. हा उपनिषदाचा सिद्धांत आहे. तुकोबरायांचे त्याला समर्पक प्रमाण आहे. होईल झाला अंगे देव जो आपण, तयासी हे जन अवघे देव. जो आपण याचा अन्वयास आहे, जो आपण अंगे देव झाला, तयासी हे अवघे जन देव होईल. जो आपण अंगाने देव झालेला आहे त्याला सर्व जग हे देवरूपाने दिसू लागतं. हा शास्त्रीय सिद्धांत आहे. त्यामुळे इलाज हे भगवंताने दर्शन दिलं, तिलाही तोच अनुभव, तिला जिकडे तिकडे तो परमात्मा दिसू झाला. देखती जे डोळे रूप आपले ते खेळे, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखमाय. विठ्ठल जळी स्थळी भरला, जलात आहे, स्थलात तो आहे, सगळीकडे तोच तो दिसतो आहे. देखे तो सब वोहीने घेरा, म्हणून तोच तो मला दिसतो आहे. रिकामी जागा दिसत नाही तर मी कुठे पाय ठेवणार? तू सांग. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वोहीने घेरा, कान्हा रे मन मोहनलाल, सब हे विसरू देखे गोपाल. याप्रमाणे तिने उत्तर दिल्यानंतर त्या सगळ्या गप झाल्या, स्तब्ध झाल्या. त्या स्तब्ध झाल्यावर त्यांच्याकडून काही पुन्हा प्रश्न नाही, पुढचं काही विचारणं नाही. मग ही अंतर्मुख झाली आणि अंतर्मुख झाल्यानंतर ती विचार करू लागली, हे माझ्या जीवनात घडलं कसं? त्याचं ती आश्चर्य. मी तर एक सामान्य दहीदूध विकणारी गवळण, पण मला त्याने कसं काय दर्शन दिलं याचं ती आश्चर्य शेवटच्या चरणात व्यक्त करते. भूत थकीत बहिरे तुका
मला हे दर्शन त्याने दिलंच कसं, याचं ते आश्चर्य व्यक्त करते शेवटच्या चरणात. हूँ तो थकीत भई रे तुका, तो थकीत भई हू रे. मी तर आश्चर्यचकित झाले आहे. मी एक सामान्यतः दूध विकणारी गवळण. मी काय गुरुकुलमध्ये नाही, मी कुठे अध्ययन केलं नाही, कुठे मी अनुष्ठान केलं नाही, कुठे कोणाकडे हिमालयात गेले नाही, कुठं काही नाही. मी एक दहेदूत विकणारी सामान्य गवळण आणि मला त्याने दर्शन द्यावं, हे एक आश्चर्य. आश्चर्य केव्हा वाटतं? एखाद्या मोठ्याकडून मोठं काही घडलं की त्याच्यात आश्चर्य मानलं जात नाही. त्याने केलं म्हणून काय झालं, त्याच्या हातचा बळ आहे म्हणतो, त्याने केलं म्हणून काय झालं. पण एखाद्या छोट्याकडून जर काही मोठं घडलं, त्याने एकट्याने सप्ताह केला, 1 बिघा भरतं जमीन आहे त्याची, आणि तेवढ्यात एवढं मंदिर बांधलं, सप्ताह केला. आश्चर्य. एखाद्या छोट्याकडून मोठं काही घडलं का तिथे आश्चर्य मानलं जातं. तसंही म्हणते मी एक दहेदूत विकणारी सामान्य गवळण, पण मला त्या भगवंताने दर्शन दिलं, हे माझ्या जीवनातलं मोठं आश्चर्य आहे. पण याबरोबरच आणखी एक मोठा दिलासा मला वाटू लागला. काय? भागा रे सब मन का धोका, मन का सब धोका भागा रे. मनात जी सगळी भीती बसलेली होती पहिली, ती सगळी आता निघून गेली. मनात कोणती भीती बसलेली होती? आपल्यासारख्याला भगवान कसला दर्शन द्यायला गेला? तो कोणाला? योगी, ज्ञानी, जपी, तपी, संन्यासी, साधनानिष्ठ ज्ञानी, त्यांना तो दर्शन देईल. आपल्यासारख्याला कुठला दर्शन द्यायला गेला? आपण दहेदूत विकणारे सामान्य गवळण, आपल्याला कसला दर्शन द्यायला गेलं? ही जी भीती पूर्वी मनात बसलेली होती, ती सगळी भीती निघून गेली. भागा रे सब मन का धोका, मन का सब धोका भागा रे. आणि मला त्याने दर्शन दिलं म्हणून मला आश्चर्य वाटतं आहे. होतो थकित भय रे तुका, भागा रे सब मन का धोका. काना रे मन मोहन लाल, सब हे विसरू देखे गोपाल. विठोबा रखुमाई, देवा जगत्रय देवा, देवा जगत्रय देवा, जगत्रय हरि असे केशवाय माझी वाणी तुझे वर्णे बालक्रीडेच्या पहिल्याच अभंगात तुकोबराने देवाला विनंती केली. देवा आपण आद्य देवा, तिने जगाचे जीव आहात, माझी एक विनंती ऐका. माझी वाणी तुमच्या गुणाचं नामाचं वर्णन करू शकेल असं प्रेम द्या. प्रेमाची मागणी केली. भगवंताच्या बाललीला सांगायला सुरुवात केली. 100 अभंगातून जवळजवळ तुकोबरांनी भगवंताच्या बाललीला गायलेल्या आहेत. आपल्याला आता त्या सांगायला वेळ नाही आहे, आपला वेळ संपून जास्त झालेला आहे. तरी नेहमी आपण ते ऐकतो. भगवंताच्या बाललीला
जन्माला आल्यापासून जन्माच्या अगोदरच सुरुवात झाली तो निजधामाला जाईपर्यंत चरित्र त्यात गोकुळात मग लीला रानात गाय चारण्याकरता गेले, खेळ खेळू लागले, गोपाळ थकले. एका गोपाळाने देवाला घड्याळ दाखवलं, देवा बघ किती वाजले, आता खेळण्यात मजा नाही, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, झाली आता वेळ म्हणती आणा, शिदोऱ्या आलेल्याही आहेत, सोडलेल्याही आहेत. आता आपण सर्व ते मिळणार आहे, आपल्याला पेंद्या देणार आहे. आपण सर्वांनी ती शिदोरी मोठ्या आनंदाने घ्यायची आहे. आणि भगवंताचा हा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेल्या प्रसादाची 4 फलं भगवंतांनी सांगितलेली आहेत. प्रसादाचं पहिलं फल दुःख जातं, दुसरं फल शांती मिळते, तिसरं फल तो तरुण जातो, चौथं फल तो श्रेष्ठ पदाला प्राप्त होतो. भगवंताच्या प्रसादाची 4 फलं भगवंताने भगवद्गीतेत सांगितलेली आहेत. माझा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर काय होईल? प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, हे पहिलं फळ. दुसरं त्याला शांती मिळते, तत्प्रसादात पराम शांतीम, प्रसादात पराम शांती, दुःख जातं, शांती मिळते. तो तरुण जातो, मत प्रसादात तरिष्यसी. आणि चौथं फल मत प्रसादात अवाप्नोति शाश्वतम पदम अव्ययम, मत प्रसादात अवाप्नोति शाश्वतम अव्ययम पदम. दुःख जातं, शांती मिळते, तरुण जातो, तो श्रेष्ठ पदाला प्राप्त होतो. हे प्रसादाचं फल आहे. तेव्हा आपल्याला तो प्रसाद मिळावा असं वाटतंय, हे फल मिळावं असं वाटतंय, तर आपण इतकी वाटचाल करणं अवश्य आहे. भगवान आपल्याला त्याच वेळेला प्रसाद देईल की आपण तशी जीवनाची वाटचाल करू. तेव्हा मला असं वाटतं आजपासून सर्व नक्की ठरवतील की आपल्याला ही वाटचाल करायचीच आहे, आपल्याला चुकायचंच नाही, नियम चुकवायचे नाही, प्रार्थना चुकवायची नाही, हरिपाठ चुकवायचा नाही, भजन चुकवायचं नाही, शुद्ध आचरण आजपासून चुकायचं नाहीच. माऊलीच्या पुढे, जोग महाराजांच्या पुढे आपण ही ग्वाही द्यावी, म्हणजे त्यांचा प्रसाद, भगवंताचा प्रसाद आपल्याला प्राप्त होईल. सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना भगवंताने दर्शन द्यावं आणि सर्वांना दर्शन दिल्यानंतर त्यांच्या प्रसादाने मलाही दर्शन मिळावं, ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली भगवंताने जो सर्वांना प्रसाद कसा दिला, शुकाचार्य श्रीमद भागवतात त्याचं वर्णन करतात. बिभ्रद्वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलम तत्फलान्यंगोलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग बाल केली. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकाराम
नाही